नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता बसलो आहे कॅड लॅबमध्ये आणि यशचं थोडं काम चालू आहे. थोडं काम म्हणजे ते काम काय मी तुम्हाला सांगतो आता डिटेलमध्ये. काम असं आहे की आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमाचा असा काही प्लॅन आमचा नव्हता, पण अचानक प्लॅन बनला आहे की आम्हाला सर्व सरांना इन्व्हाइट करायचं, सर्व टीचरांना, फॅकल्टीजला इन्व्हाइट करायचं आणि गुरुपौर्णिमा साजरा करू. अजून काही बाकी बघू आता पुढं काय काय होतं. थोडे प्लॅन्स आहे, ते जर एक्झिक्यूट झाले तर खूप चांगलं, आणि नाही झाले तरी पण चांगलं. काय तुम्हाला मजा आहे, बघायला भेटते, बघा, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि कॅनवाचे मास्टर, UI डिझायनर, द बॉय द मॅन यश सोनवणे भेटतं तुम्हाला थोड्या वेळात. अजून भरपूर काम करायचे, त्या हिशोबाने सांगतो पुढं काय काय होतं. मजात येईल, ब्लॉग बघत राहा. यस. तर ब्रदर्स, कंडिशन एवढी बॅड झालेली आहे आमची की ना याच्या फोनमध्ये रिचार्ज आहे ना माझ्या फोनमध्ये रिचार्ज आहे. आमचे प्लॅन एवढे होत आहे की याला कॉल करू किंवा याला असं करू किंवा याला मेसेज करू, पण कसं करू, रिचार्जच नाही आणि आम्हाला वायफायचं पासवर्डच माहित नाही. एवढे इश्यूज चालू आहे ना. मग ठीक आहे, सर इन्व्हिटेशन बनलंय, चांगलं वाटतं एकदम प्रॉपर लेवलला. आणि त्याच्यावर नाव वगैरे लिहू. सबस्क्राईब करा मला आणि स्टार्टिफायला पण, स्टार्टिफाय विज्युअल्स. बस भाऊ दिसतंय. स्टार्टिफाय व्हिडिओचा सबस्क्राईब करा. तुम्हाला इथं खूप काही टेम्पलेट्स किंवा खूप काही इंस्टाग्राम पेज सेटअप बघायला भेटतील आणि खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटतील. प्लीज फॉलो अप स्टार्टिफाय विज्युअल्स. ए पार्ट डन भाऊ. तुम्ही हां करा तेवढं फॉलो. आणि ते फॉलोचं सोडा, पण इश्यू खूप डेंजर आहे, पण सर्व इश्यू सॉल्व्ह होतील. जे होईल चांगलं होईल. From second year mechanical department to express her thoughts on today's event of Guru Purnima. We have our anchor मानसी, ती अँकरिंग करणार आहे तसं, आणि बाकीचे पण भरपूर रोल आहे. असंच बांधून लिहून घेऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. झालेलं आहे सर्व, इन्व्हिटेशन रेडी आहे, फक्त वाटप करायला जायचं आहे. कुठे उद्या बोलवतं का सगळ्यांना? इन्व्हिटेशन द्यायचं आता बडगुजर सरांना. हां चल ना, चल ना. इथं कोणते सर आहे? नाही, इथं नाही वाटतं. कुठे? तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अजून द्यायची एक वाडेले सरांचे आणि एक शरुदे सरांचं. तर सर एक सोबतच भेटून गेले. थांबा थोडा. कोण आहे, कोण आहे? कोणते कोणते सर आहे? कोणते कोणते सर? जा जा, येऊ का सर? ब्लॉग टाकायचं काय सर? हां नाही ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. सर थँक्यू सर. मेसाचं झालेलं नाही, फॉर्म नाही झालं. नाही अजून नाही झाले, म्हणजे तेच करायचं आहे. थँक्यू सर. भाई कामाकडून गेलं, भीती वाटून गेली डायरेक्ट. सीन आहे बाबा, सीन. बापरे. बऱ्यापैकी सर्व प्रिन्सिपल्स आणि तिकडून चालले गेले इन्व्हिटेशन. बाकी अजून प्रोफेसर त्यांना द्यायचं आहे. सर या सर्वात हार्ड काम प्रोफेसरला शोधणं, भेटतच नाही कोणी टाईमवर जागेवर. चांगलं सर, चांगले सर. इन्व्हिटेशन. येस सर. बऱ्यापैकी इन्व्हिटेशन वाटप झालेले, 2-3 बाकी आहे. ते तिकडं कार्यक्रम चालू आहे त्यांचा, आणि मी इकडं पंख्याखाली बसलो आहे कारण पूर्ण कामाने भरलो. विचित्र खेळ दिसतं, पण मग सर्व जे होतं चांगलंच होतं. काय भेटतो थोड्यात आता, डायरेक्ट प्रोग्रामच्या टायमालाच भेटलं नाही. तुमची 1-2 इन्व्हिटेशन राहिले, ते देऊन टाकू आणि मोकळं करू शकतो. टन हां काय प्रोग्राम
तयारी झालेली आहे आणि झाले आता काय सर्व. तुम्हीच अँकर आहे का काय तू? वोट ऑफ थँक्स. बरे एन्जॉय. बिना प्रिपरेशनचा विषय भाई. करतो ना. आपले सर्वात प्रथम गुरु आपल्या आईवडिलांसाठी आपल्या त्यानंतर आईवडिलांनंतर दुसरे गुरु आपले शिक्षक असतात जे आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेतात. गुरु शब्दाचा सण हा एकदम पावन सण मानला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराची स्थान दिले आहे. आणि त्याचा मला एवढंच म्हणायचं वाटतं की गुरु म्हणजे आत्मक करा, गुरु म्हणजे ज्ञानाचा धरा, गुरु म्हणजे उन्हात व्हावी, गुरु म्हणजे साक्षात व्हावी. अशा माऊलीला मी गुरुपर्यंत सुद्धा देतो. I would like to call Chanchal to felicitate our TPO Indrajit Sonone sir and Lalit Patil sir. Anushka to felicitate our head of the department, Dr. Rasne sir. We'd like to call Yash to felicitate our respected department TPO Professor Pankaj Wadile sir. Now we will like to request our respected principal sir to kindly share a few words on this special occasion. पहिलाच दिवस रिझल्ट लागल्यानंतर 17वा दिवस पहिलंच फंक्शन मेकॅनिकली चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्लेसमेंटचे आपला अपडेट पाहत असाल
पहिल्या 2 कंपन्या ह्या मेकॅनिकलसाठी झाल्या. म्हणजे 2026 ची प्लेसमेंट आहे. फोरेसिया आणि आर्मस्ट्रॉंग या 2 कंपन्यांपासून सुरुवात झाली. पहिली मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी सुरुवात झाली. प्लेसमेंट ही फक्त ब्रँचवर असते, प्लेसमेंट ही तुमच्या नॉलेजवर असते आणि तुमच्या स्किल सेटवरती असते. मला माहिती आहे की आता बऱ्याच जणांचे बॅकलॉग्स असतील थोडेफार, ते आपल्याला क्लिअर करायचे आणि प्लस आपलं डिपार्टमेंट पण बघायचं. तुमचा कस हा सगळा आता लागणार आहे. ज्यांच्याकडे बॅकलॉग ते क्लिअर आहे, त्यांच्या काहीच प्रॉब्लेम नाही, ते आरामशीर पुढे चालतील. फक्त जे कोणी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले असतील त्यांचाच प्रॉब्लेम. बघितलं असेल तर आपण बघतो की मागच्या सेमिस्टरला 3 निघले, 4 निघले. या सेमिस्टरला तुमच्याकडे काय म्हणतात पॅनलला, आपल्याकडे ऑलडाऊन म्हणायचे, आता मुलांना पॅनल लागला तर त्या पद्धतीत झालेलं आहे बऱ्याच मुलांना. तर आपण काळजी घ्यायची की जे काय बॅकलॉग्स असतील ते तुम्ही 1 स्ट्रोकमध्ये काढू शकता. म्हणजे सेकंड सेम नंबर वाटते सेकंड सेम फर्स्ट सेमिस्टरलाच मॅथमॅटिक्स आहे आणि बऱ्याचशा मुलांकडे M1 असेल, M2 असेल आणि आता IM3. मॅथमॅटिक्स सोपं आहे असे सर मोस्ट ऑफ द टाईम आपल्या कॅम्पसमध्येच असतात. तुम्ही कधी फोन करा ते हजर होते. म्हणजे काय रेमेडियल सेशन असतील सर घेतील आणि आशा करतो की हा पाऊल अशाच पद्धतीनं पुढे मूव्ह होईल. So much, sir, for your kind words and presence. Your words always motivate us to move forward with confidence and discipline. Now we would like to request our respected HOD, Dr. Amol. Good afternoon. Good afternoon, sir. Honorable Principal, sir. Honorable Patil, sir. Faculty, colleagues, staff members, and dear students. So, thank you for this gesture of Guru Purnima. I would like to take this opportunity to express my gratitude towards my gurus, my parents, my teachers, and all those people who have helped me to be who I am, what I am. In the ancient times, it was Guru. In the modern times, we call it as maybe a guide or a mentor. The one who guides you, who helps you navigate the challenges of life. So, at the point of time or at the age or at the stage of your life at which you are, you definitely need a mentor. The world is becoming very complex. There are geopolitical challenges, there are technological challenges. Technology is moving at a very fast rate. So there should be someone who will guide you, who will show you the path, who will tell you what is right and what is wrong. I have only joined the department for the last almost 10 days and they have taken this initiative. And the department will provide all the support, all the appropriate initiatives that we take, and we also expect you to respond to our initiatives. So at the department level, we take new initiatives. So we expect you to respond to those initiatives. The Department of Mechanical Engineering has been quiet for the last 5 and 6 years. So we have been low on the enrollments for the last 5 and 6 years. From this year, we are increasing in strength. So this year, we have touched almost 100 count at the department. Next year, we will cross 150. I would like to thank the principal sir for participating for attending this function. And on behalf of all the staff members of the department, I would like to thank the students for organizing this function. Thank you, sir. Your presence and teaching are truly valuable for all of us. Now if anyone would like to share their valuable thoughts with us, please. Repeat yourself. Sir, I would like to hear your voice. So why not today? Why to think of future? Yes. Have a big cheer, have a bigger round of applause for mechanical department. Cheers to the organizers of this event. Hip hip. Hooray! 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 The journey of your life should begin from the second year of mechanical engineering, right? Mechanical
is an evergreen branch. As mentioned by principal sir, it was an evergreen branch, it is an evergreen branch and it will be forever. The thing is, who takes admission into mechanical? Why you have taken admission into mechanical? It's just because you did not get into computer, IT, ENTC, then you have chosen mechanical as the stream, right? But to be honest with you all, you have chosen the right path for your future. Because in the era of technology, where AI is coming in the picture, the software jobs are getting shorter. Maximum manufacturing companies are coming dynamically to hire students from the engineering colleges. Now, this is an opportunity for all of you. As like ESIT, ENTC students, whenever any organization comes and visit our premises to hire students, usually they used to hire students on the basis of resume. Now you have a blank paper in front of you. Beginning with the second year, it is an opportunity to write down what you want to achieve in your life. First of all, good afternoon to our present over here. Good afternoon, sir. Thank you very much for inviting all of us for this auspicious Guru Purnima occasion. So just I would like to share one story जी की तुमच्या रिलेटेड आहे की गाव असतं त्या गावामध्ये एक नदी असते त्या नदी शेजारी एक मंदिर असतं त्या मंदिरामध्ये एक पुजारी हा त्यांच्या गुरूंची म्हणजे एका देवाची भक्तिभावाने पूजा करत असतो वर्षानुवर्षापासून तो त्या देवाची त्या गुरूंची पूजा करत असतो त्या पुजाऱ्याला त्याच्या देवावर त्याच्या गुरूंवर खूप विश्वास असतो एके दिवशी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नदीला पूर येतो त्या आलेल्या पुरामुळे ते पुराचं पाणी त्या गावामध्ये शिरायला सुरुवात होते गावामध्ये पुराचं पाणी हे पूर्णपणे शिरलेलं असतं गावामध्ये त्यांना समजतं की आता जर पुराचं पाणी जास्त वाढलं तर या ठिकाणी मनुष्य हानी होऊ शकते म्हणून गावातील लोक सरपंच असे ठरवतात की आपण गावाजवळ असलेल्या डोंगरामध्ये जायला पाहिजे डोंगरावर जाऊन राहायला पाहिजे जेणेकरून कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही ठरल्याप्रमाणे गावामध्ये पूर्णपणे पाणी साचतं सर्व गावातील जे काही लोक असतात जे काही मंडळी असतात ते आपल्या जवळच्या डोंगरावर जातात सगळे जण त्या डोंगरावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की मंदिरामध्ये जे काही पुजारी बाबा आहेत ते पुजारी बाबा अजून देखील मंदिरामध्येच अडकलेले आहेत मग सर्वजण परेशान होतात त्यानंतर सरपंच असतो सरपंच त्या पुजाऱ्याला घेण्यासाठी एक मनुष्य पाठवतात की तू जा लवकर आपल्या पुजारी बाबांना तू मंदिरातून आपल्या डोंगरावर घेऊन ये तो मनुष्य पुजाऱ्यांना घेण्यासाठी मंदिरात जातो तो पुजाऱ्यांना विनंती करतो की पुजारी बाबा तुम्ही माझ्यासोबत चला गावामध्ये सर्वत्र पाणी झालेलं आहे मंदिरामध्ये केव्हा पाणी येईल सांगता येत नाही तुमच्या जीवितास हानी होऊ शकते परंतु पुजारी त्या मनुष्याचं ऐकत नाही तो त्यांना एकच सांगतो की मला माझा देव माझा गुरु वाचवेल दुसरी गोष्ट अशी की तो मनुष्य तिथून निघून जातो सरपंचाला जाऊन सांगतो की सरपंच मी आपल्या जे काही पुजारी बाबा होते त्यांना खूप विनंती केली त्यांना मी सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत डोंगरावर चला पाण्याचा प्रवाह हा खूप वाढत आहे तरी देखील त्या पुजाऱ्याने ऐकलेलं नसतं परत सरपंच अजून 4 त्याच्या जवळचे खास माणसं पुजाऱ्याला घेण्यासाठी पाठवतो तरी देखील पुजारी त्यांचं ऐकत नाही त्या माणसांना परत पाठवतो तिसऱ्या वेळेस सरपंच स्वतः त्या पुजाऱ्याला घेण्यासाठी त्या मंदिरामध्ये जातो पुजारी बाबा त्यांचं देखील ऐकत नाही आणि सरपंच परत डोंगरावर येतो मंदिरामध्ये पाणी जमा होतं पुजारी त्या पाण्यामध्ये बुडून मरून जातो मेल्यानंतर पुजारी वरती त्याच्या देवाकडे गुरूंकडे जातो आणि गेल्या पहिला प्रश्न विचारतो की मी आयुष्यभर तुझी सेवा केली तुझी भक्ती केली तुझी पूर्ण पूजा अर्चना केली परंतु तू मला वाचवायला आला नाहीस त्याचा गुरु त्यांचे देव पुजारी बाबांना एकच सांगतो अरे मूर्ख माणसा मी तुला वाचवण्यासाठी 3 रूपांमध्ये आलो होतो की गुरुच्या माध्यमातून पुजारी बाबांना तिथून वाचवण्यासाठी आले होते फक्त त्या पुजाऱ्याला ते गुरु ओळखता आले नाही तर असं आपल्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही देखील आपल्या गुरूंना ओळखायला शिका तुमच्या आयुष्याच्या वाटेवर तुमच्या आफ्टर युअर फायनल इयर यू विल गेट अ लॉट्स ऑफ गुरु राईट सो जस्ट यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट गुरुज आणि त्यांच्याकडून तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टी मिळेल ते तुम्ही आत्मसात करायला शिका Thank you, sir. Your presence and teachings are truly valuable for all of us. Now, I would like to hand over the stage to Anushka for vote of thanks. Thank you, Mansi. Good afternoon, everyone. Myself, Anushka Mari. Today, on the occasion of Guru Purnima, we gather here not only just to celebrate a day, but to express something really close to our heart, that is gratitude. You have been more than just the teachers to us. Today, we want to say from bottom of our hearts,
thank you for your patience, thank you for your knowledge, thank you for your hard work. You have done everything for us. Thank you for shaping us into better students, and thank you for shaping us into better human beings. Thank you so much, and Guru Purnima, happy Guru Purnima to all of you on behalf of second year mechanical students. मला पण आता एक काय म्हणतात मेकॅनिकल स्टुडंटची एक जर्नी सांगू वाटते की आता मेकॅनिकल म्हणजे आता सगळे अज्यूम करतात म्हणजे सोसायटीमध्ये खायला कमी मार्क असतील म्हणून मेकॅनिकल घेतलं. पण आता काहींची स्वतःची इच्छा असते. आता मी माझ्या फ्रेंडशी डिबेट करते की नाही आमचं डिपार्टमेंट चांगलं काय. मी त्यांना सांगते की तुम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये नाही येऊ शकत, पण आम्ही कोर्सेस केले तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही येऊ शकतो. आमच्यामध्ये खूप वाईड रेंज आहे आमच्याकडे. तुम्ही फक्त कॉम्प्युटरसमोर होऊ शकतात. आम्ही खूप प्रकारचं वर्क करू शकतो. आम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकतो. आम्ही टेक्निकल सॉफ्ट स्किल म्हणजे आमच्याकडे एकदम वाईड रेंज असते. आम्ही फ्लेक्झिबल डिपार्टमेंट असतं. आता सगळे म्हणतात की मुलगी आहे तू काय घेते. मुलांचं आता मुलं करून घेतात कॅरेज म्हणजे काही त्यांना असतं नॉलेज आधीपासून, मुलींना नसतं. मग घरच्यांचं सुद्धा म्हणणं असतं की तू काय घेते मेकॅनिकल, आम्ही डोनेशन भरतो तू CS ला घे. पण आमचं आमचे सर पण आम्हाला सगळे गाईड करतात की नाही मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये खूप स्कोप असतो. आता आमचं सरांनी ओरिएंटेशन केलं तर आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्ही गेट एक्झाम दिली तर तुम्ही कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम्स देऊ शकतात. आणि मुलींना ॲक्च्युली स्कोप असतो. आम्हाला नॉलेज नसतं ह्या गोष्टींचं की आम्हाला वाटतं की फक्त मेकॅनिकल घेतलं एखादा IT चा कोर्स केला आणि मग एक IT कंपनीमध्ये प्लेस झालं. पण आता कोर मेकॅनिकलमध्येच बघितलं तर मेकॅनिकलमध्ये खूप प्रकार आहेत. डिझायनिंग झालं, ऑटोमोबाईल झालं, म्हणजे गेट जरी दिली तुम्ही RTOमध्ये लागू शकता. म्हणजे असं भरपूर प्रकार असतात. आम्ही आता आलो तर आम्हाला मांडलिक सर होते, चांगले सर होते. आम्ही खूप सगळ्यांना सांगायचो की आमचा स्टाफ खूप चांगला आहे वगैरे. आणि सगळे आम्हाला बोलायचे देखील म्हणजे भाऊ बहीण की मेकॅनिकल हे खूप हार्ड ब्रांच आहे. M3 राहतं, बाकीच्या M3 नसतं. तुम्हाला M3 राहतं, तुम्हाला सगळीकडे मॅथ्स असतं, झेपेल का होईल का. पण आम्हाला स्टाफ इतकं काय म्हणतात हे भेटलं की आम्हाला सगळं सोपं झालं. आम्ही आता एकच वीक झालं आम्हाला इथे येऊन, पण आम्हाला अजिबातच वाटत नाही की आज बोर होतं आहे घरी जाऊ, आजचं लेक्चर स्किप करू. पण तरी सगळे एकदम वीक लेक्चर करतात. सगळ्या सरांचं एकदम छान कळतं. आणि सर बोलले की पूर्ण मेकॅनिकलचं इन्फ्रास्ट्रक्चरला 1.2 करोड लागले. तर सर आम्ही प्रॉमिस करतो की आमचं इतकं छान प्लेसमेंट होईल की ते तुम्हाला वर्थ इट वाटेल की आम्ही बरं झाले ते रुपये खर्च केले मुलांसाठी. आणि दरवेळेस कमी मुलं असतात, ह्यावेळेस जास्त मुलं येतात. सर बोलत होते की मुली पण कमी असतात, एवढे नसतात. तर आम्ही याच्यामध्ये अजून कमी नाही होऊ देणार. हीच कन्सिस्टन्सी राहू आणि तुम्हाला सगळ्यांना प्राऊड फील करू आणि कॉम्प्युटरपेक्षा मेकॅनिकलला जास्त इंटेक हो अशी आमची इच्छा. आणि आम्हाला वाटतं की मेकॅनिकल जास्त तुमवर यावं. आणि थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट अँड हॅपी गुरु पौर्णिमा. This small gesture conveys our big respect for all of you. Before we end, we'd like to thank each and every one of you for making this short program meaningful and with your presence and blessings. Happy Happy Guru Purnima to all. Thank you so much. वाईट अँगल आहे का काम कर ना. गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम संपलेला आहे. सर वगैरे बाहेर चालले आता. काय करायचं. अरे मॅम लेट आल्या. ओके ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम. ए थांबा रे. आहे भाऊ आहे दोन माणूस. पापा बुक्कड बघा सगळे सगळे बघा बघा बघा. चालू हा पण एक हे मला पण एक बाई. मॅम फुल घेत नाही मॅम. असं नाही हॅपी रोज डे गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. चिल चिल चिल. तर प्रोग्राम झालेला आहे आणि खूप सुखात आणि सुंदर काय म्हणतात त्याला आनंदात झालेला आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मजा आली तसं. यस पूर्ण व्हिडिओ काय आता एडिट होता. डॉन आले डॉन 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 ये. काय 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 डान्स परत एकदा हाच तिकडं परफॉर्म करायचा ना. ए यशा काही क्रेझी झालं असतं ना. गुरुपौर्णिमा कोणी चिकनी चमेलीवर डान्स करते आई चप्पल. वेगळा सीन झाला असता होय. तर पब्लिक आपला ब्लॉग इथं संपतोय. मला जास्त जोरात बोलता येणार नाही कारण टीचर वगैरे आहे. आणि इकडं मार्क्स बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सर अशाच प्रकारे आपला ब्लॉग इथं संपतोय. ब्लॉग संपतोय आणि
अशीच ब्लॉग बघत राहा, काळजी घ्या आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बोल रे. बाय बाय. बाय 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 Bye. बाय बाय.